आई गावाला जाणार होती आणि गावाला जायच्या आधी आईला माझ्या हातचं सुक्कं चिकन खायचं होतं बरं का. त्यासाठी मग पटकन सकाळी नाश्ता केला आणि मग आईसाठीच मी चिकन आणायला गेले. आई म्हणाली मस्तपैकी तुझ्या हातचं हिरव्या मिरचीचं सुक्कं चिकन कर. मग त्यासाठी आधी कांदा फोडणीला टाकला आणि जी ग्रेव्ही टाकली ती आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्या बरं का. आणि टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही आहे. थोडा कांदा फोडणीला सुद्धा टाकला आहे आणि थोडा वाटूनसुद्धा घेतला. आणि इथं मी टाकलेलं आहे चिकन आणि चांगला मसाला परतून घ्यायचा बरं का. मी जी सगळा मसाला घेतला ते भाजून घेतलेला आहे, म्हणजे सुकं खोबरं कांदा टोमॅटो. आणि जर तुम्ही भाजणार नसाल तर तसंच वाटणार असाल तर मग भाजताना तेलात टाकल्यानंतर चांगला थोडा 5-10 मिनटं भाजायचा. आणि मग इथं अंगचं पाणी सुटतं जास्त, मी थोडंसंच पाणी टाकलेलं, तुम्ही बघितलं असेल. खोबरं वगैरे वाटलेलं त्याचंच थोडं टाकलेलं. आणि इथं चिकनमध्ये थोडे बटाटे टाकले. आईला आवडत नाही पण म्हटलं आई एकदा खाऊन बघ चांगलं लागते. मग असं छानपैकी सुकं चिकन लगेच शिजते बरं का हे. आणि थोडं ताटात पाणी ठेवलं होतं शिजण्यासाठी. आपल्याला पाहिजे तसं सुकं आणि पातळ करू शकता, पण आमच्या दोघींना सुद्धा असं सुकं चिकन खूप आवडतं. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.